आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी मेळावा येथे आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, त्याचबरोबर या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री, महसूल मंत्री, लोकप्रिय नेते बाळासाहेब थोरात, राजारामजी पानगावणे साहेब, गणेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आहे। तसेच खासदार शोभाताई बच्चाव यांच्या उपस्थितीत हा मेळावा इथे संपन्न झाला। सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता नाही, आता पुढच्या वेळेस मतदान करा। काय चाललंय, कसं चाललंय, काय त्या गोष्टी या सगळ्या 45,000 मतदान एका ह्याच्यात कमी केलं होतं। एका मतदार सांगितलं कोण टिकल सांगा, उघड उघड या पद्धतीनं हा दरोडा आहे सरळ। आपल्याला बिलकुल चालू द्यायचं नाही, आपल्याला पेटून उठलं पाहिजे आणि ह्या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे। मी तुम्हाला सांगतो, आपण जर व्यवस्थित पद्धतीने गेलो, आता यांच्या पापाचा घडा भरलेला आहे, पापाचा घडा भरलेला आहे। आता फक्त आपण काळजीपूर्वक जा, संघटित व्हा, संघटित पद्धतीने जा, लोकांपर्यंत पोहोचा, त्यांची कामं करा, त्यांना हे सगळं समजून सांगा। 29ला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे काँग्रेसचे झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। शेतकरी हवाल दिलाय आणि टंचाई असताना देखील आज तुम्ही नवेच जे नाटक देवेंद्र फडणवीस खेळत आहे, जे पात्र रंगवत आहे, त्यांनी लोखंडेचं पात्र सोडावं आणि एक जबाबदार मायबाप सरकार म्हणून सरकारला त्यांनी पुढे घेऊन जावं। तातडीने डिझेलचा तुटवडा जो आहे तो दूर करावा, आपली ताकद वापरावी, आपली काय पद असेल केंद्रातून ती वापरावी, शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी घोषणा केली ती तात्काळ त्यांनी पूर्ण करावी, खत बियाणे कीटकनाशक यांचा तुटवडा जो आहे तो नष्ट करावा। फार मोठे असंतोष आहे आणि या असंतोषाच्या अनुषंगाने काँग्रेस या सर्व जर गोष्टी झाल्या नाही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हा मेळावा यासाठी होता की शेतकरी आज मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। कांद्याला अजिबात भाव नाही, कांदा मातीमोल विकला जात आहे आणि जेथे कांदाचं निर्मिती करण्यापासून, नांगरणीपासून ते अत्यंत मार्केटला नेण्यापर्यंत 1 ते सव्वा लाख रुपये एकरी खर्च येतो शेतकऱ्याला आणि 10,000 रुपये पण हातात पडत नाहीये। शेतकऱ्याच्या या दयनीय झालेल्या अवस्थेमध्ये सरकारने शेतकऱ्यांना 3,000 रुपये अनुदान द्यावं किंवा हमी भाव द्यावा, या मागणीसाठी हा शेतकरी मेळावा होता। आजच्या या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि थोरात साहेब यांनी मार्गदर्शन करून आता यापुढे काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करेल।